नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक रानभाजीचा प्रकारच बघायचा आहे। रानभाजी म्हणजे एक खरशिंगाची शेंग, तर त्याची आज आपण आमटी करायची आहे। दुर्मिळ अशी ही शेंग आहे, पण ज्यावेळी मिळते त्यावेळी आपण ती नक्की करून बघावी। तर त्याची आज आमटी करून बघायची आहे। ही शेंग, ही खरशिंगाची शेंग ही अशी दिसते। त्याला टेटवेची शेंग, टेटवीची शेंग अशी वेगवेगळी नावं आहेत। वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळी नावं आहेत। कोकणात त्याला खरशिंग्याची शेंग असं म्हणतात। तर त्याचा हा जो वरचा खडबडीत भाग आहे तो काढला तरी चालतो किंवा नाही काढला तरी चालतो। त्याला मी थोडंसं काढून घेते। पावसाळा सुरू झालाय, वेगवेगळ्या रानभाज्या यायला सुरुवात झालेली आहे। त्यातीलच ही एक रानभाजी आहे। सर्वात महाग अशी ही रानभाजी आहे, कारण ती दुर्मिळ आहे, त्यामुळे त्याचा दरही जास्त आहे। तितकीच ती औषधी आहे। त्वचा रोग किंवा डायबिटीसवरती ती उपयुक्त आहे। त्यामुळे ज्यावेळी मिळेल त्यावेळी नक्की करून खाल्ली पाहिजे। निसर्गाचा हा आपल्याला मिळालेला ठेवा आहे, तर त्याचा आपण आनंद हा घेतला पाहिजे। आणि त्यामुळे आपल्या मुलांनाही त्या ज्या निसर्गाकडून ह्या गोष्टी मिळतात त्यांनाही समजतील। ही शेंग थोडी काही ठिकाणी जरा जास्त लागल्यासारखी वाटली, म्हणून मग मी तिथे जरा जास्त तिथे खडबडीत भाग जो आहे तो जास्त काढला आहे। बाकी ठिकाणी थोडंसंच काढून घेतलेलं आहे। आता त्याचा पाठचा पुढचा भाग जो आहे तो काढून घ्यायचा आणि शेंगांचे तुकडे करायचे आहेत। ही चवीला शेंग जरा तुरट असते। आता हा जो मधला भाग आहे शेंगेचा तो काढून घ्यायचा चाकूच्या सहाय्याने, तो निघतो पटकन। किंवा तुम्ही हे शिजवून ज्यावेळी घेता शेंगा त्यावेळी नंतर काढलं तरी चालतं, पण ते शिजवल्यानंतर काढण्यापेक्षा आधी काढणं सोयीस्कर ठरतं। तर असे संपूर्ण शेंगेचे हे तुकडे असे करून घ्यायचे आहेत आणि तो मधला भाग काढून घ्यायचा आहे। आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। तर त्याचे वेळीच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने तुकडे करून घ्यायचे आहेत। थोडीशी कठीण असते ती, आणि असे सगळे तुकडे करून घ्यायचे आहेत। असे तुकडे सगळे करून झाल्यानंतर शेंगाचे 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यावर काही जे लागलेलं असेल ते निघून जाण्यासाठी धुवून घ्यायचे। 3-4 वेळा धुवून घ्यायची भाजी ती, आणि नंतर आपल्याला पुन्हा आता शिजवून घ्यायची आहे ती। आता ही भाजीला शिजायला किती वेळ लागेल सांगता येत नाही, कारण काही वेळेला जून शेंग असेल तर जास्त वेळ लागतो, कोवळी असेल तर थोडी लवकर होते। आता याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। दीड चमचा इथे मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आणि उकळू द्यायचं पहिलं पाणी, आणि नंतर कमी गॅसवरती ती भाजी शिजवून घ्यायची आहे।
मध्ये मध्ये बघायचं आहे भाजी शिजली का. भाजी शिजल्यानंतर मग ती आपल्याला त्याच्यातलं पाणी सगळं निथळून काढून टाकून द्यायचं आहे. चाळणीवरती अशी भाजी काढून घ्यायची आहे. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य लसूण, मीठ, गूळ, हरभरे म्हणजे चणे, कांदा खोबऱ्याचं वाटण, मसाला आणि हळद. आता एका कढईमध्ये तेल घ्यायचे 4 ते 5 चमचे. हरभरे मी आदल्या दिवशी भिजत घातलेले होते आणि ते पुन्हा शिजवून घेतले. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. आणि इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घातलेला आहे, कारण पुन्हा आपण कांदा खोबऱ्याचं वाटण त्याला घालणार आहोत, त्यामुळे छोटा कांदा वापरलेला आहे. आता कांदा आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. इथे 2 चमचे मी मसाला घातलेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण चणे म्हणजे हरभरे शिजवून घेतलेले होते ते घातले आहेत. इथे अर्धी वाटी मी चणे घेतलेले आहेत. आता ही जी शेंग आपण उकडून घेतलेली होती ती पुन्हा हाताने पिळून घ्यायची आहे आणि ती घालायची आहे. ही चवीला भाजी म्हणजे शेंग जी ही आहे ती तुरट असते थोडी, म्हणून ते पाणी आपण काढून टाकून देतो. आता याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण मी 3 चमचे छोटे घातलेले आहे आणि आता यात पाणी घालायचं आहे. अर्धा छोटा चमचा गूळ घातलेला आहे. गूळ नाही घातला तरी चालतो. आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे. आपण भाजी शिजवताना पण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ थोडंच घालायचं, नंतर लागलं तर आपण घालू शकतो. आणि ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आणि आता ही आमटी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची आणि अशा रीतीने आपली ही आमटी तयार झालेली आहे. ही खरशिंगाची शेंग, तिटवेची शेंग, त्याची आमटी तयार झालेली आहे. दुर्मिळ अशी ही रानभाजी आहे, तर नक्की करून बघा. वेगवेगळ्या ह्या रानभाज्या यायला लागल्यात तर त्याची ही चव आपण अवश्य घेतली पाहिजे, शरीरासाठी आवश्यक आहे ही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.